महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। चोपडा तालुक्यातील वडती येथे बापाने 13 वर्षीय मुलीचे कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली आणि 11 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी। चोपडा तालुक्यातील वडती येथे एका अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणाऱ्या घटनेत 13 वर्षीय बालिकेच्या डोक्यावर बापाने कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली, तर 11 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे। ही घटना पाण्याच्या टाकीसमोरील एका झोपडीत घडली। मिळालेल्या माहितीनुसार मीरा सुभाष भिलाला वय 13 वर्ष हिच्या डोक्यावर कुऱ्हाडीने गंभीर वार करून हत्या करण्यात आली, तर तिचा भाऊ रामू सुभाष भिलाला वय 11 वर्ष याच्यावरही डोक्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करण्यात आला। यात रामू गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने पुढील उपचारासाठी जळगाव येथे रुग्णालयात हलवण्यात आले। घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। माहिती मिळताच पोलीस प्रशासन, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली। पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपी सुभाष गोपाल भिलाला वय 55 वर्ष याला तात्काळ ताब्यात घेतला आहे। आरोपी हा जंगलाच्या दिशेने फरार झाला होता। घटनेची माहिती मिळताच अडावत पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने शोध मोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। ही सर्व घटना पहाटेच्या सुमारास घडल्याचं सूत्रांकडून कळत आहे। प्राथमिक माहितीनुसार दोन्ही मुलं घरात झोपेत असताना त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आला। हल्ल्याचं नक्की कारण स्पष्ट झालं नाही। कौटुंबिक वाद, मानसिक स्थिती किंवा अन्य कोणतं कारण याबाबत पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत। घटनेनंतर वडती गावाच्या परिसरात भीती आणि खळबळ व्यक्त केली जात आहे। अडावत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुरावे संकलित केले असून पुढील तपास सुरू आहे। या अमानुष घटनेमुळे संपूर्ण चोपडा तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या हत्येमागील नक्की कारण काय आहे हे अद्याप समोर येऊ शकलं नाही। दरम्यान संशयित आरोपी हा काही दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आला असल्याची चर्चा गावात सुरू आहे। सदर प्रकरणात पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे करीत आहेत। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी सचिन पाटील, चोपडा। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।